महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकच्या राजकारणातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय. महायुतीत आधीच उमेदवारांवरून प्रचंड रस्सीखेच सुरू असताना एकाच घरातून 2 दावेदार समोर आले. गणेश गीते यांच्या पाठोपाठ बंधू गोकुळ गीते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी आधीच शड्डू ठोकला असताना त्यांचेच सख्खे बंधू गोकुळ गीते यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गीते विरुद्ध गीते असा हाय व्होल्टेज ड्रामा रंगण्याची चिन्ह आहेत. गणेश गीतेंनी आधीच अर्ज भरून उमेदवारीवर दावा ठोकला असताना भाऊ गोकुळ गीतेंच्या संभाव्य एंट्रीने गीतेंच्या घरातच राजकीय ठिणगी पडल्याची चर्चा आहे. भाजपचे गणेश गीते आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांच्यात उमेदवारीवरून संभ्रम असताना त्यात गोकुळ गीतेंची भर पडल्याने समीकरणांचा पुरता विचका झालाय. महायुतीतील अंतर्गत संघर्ष, भाजपमधील उघड गटबाजी आणि शिवसेनेने जाहीर केलेला उमेदवार यामुळे नाशिकची निवडणूक केवळ विधान परिषदेची राहिलेली नाही, तर ती प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई बनली आहे. कोणासोबतही चर्चा झालेली नाही. मी माझा व्यक्तिगत अर्ज भरलेला आहे अपक्ष म्हणून. मी कोणाची अजून चर्चा पण केलेली नाही, कोणाचा पाठिंबा मी घेतलेला नाही आणि कोणी पाठिंबा दिला तो उद्यानंतरचा निर्णय फॉर्म छाननी झाल्यानंतर. आपले बंधू गणेश गीते यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे. त्यांनी महायुतीकडून त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता शनिवारी, पण महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांचा काय निर्णय आहे तो अजून मला त्या ठिकाणी कळालेला नाही. पण मी आज माझ्या समर्थकांचा आग्रह करतो त्या ठिकाणी हा अर्ज उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सादर केलेला आहे. म्हणजे गीते बंधूंपैकी एक जण कोणीतरी मैदानात असणार आहे निश्चित मी आहे. असणार आहे, मला त्यांच्या बाबत काही कल्पना नाही. नाही, त्यांनी अर्ज शनिवारीच भरलेला आहे. त्या ठिकाणी शनिवारीच त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे. तुम्ही विजयाचं गणित कसं म्हणता? नाही, आता ते सगळीच रणनीती मी या ठिकाणी सांगू शकत नाही. नाही, पण आपल्याला मतदारसंघाचा त्या ठिकाणी इतिहास माहित आहे का? ज्या ठिकाणी बहुमत असते त्या ठिकाणी क्वचितच या ठिकाणी उमेदवार बहुमताचा विजयी झालेला आहे. नाहीतर या मतदारसंघात ज्याच्याकडे बहुमत नाही असाच उमेदवार 3-4 वेळेस निवडून आलेला आहे. पक्षश्रेष्ठी या बंडाची तलवार म्यान करणार की नाशिकमध्ये भावाभावाचा राजकीय गेम होणार की रंगणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.